शरद पवारांचा बारामती दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस आहे। दुसऱ्या दिवशी शरद पवार 6 गावांमध्ये शेतकरी जनसंवाद दौरा करणार आहेत आणि विशेष म्हणजे अजित पवारांचं घर असलेल्या काटेवाडीमध्ये शरद पवारांचा संध्याकाळी जनसंवाद मेळावा आहे। आज सकाळी पवारांनी गोविंद बागेमध्ये जनता दरबार घेतला। पवारांनी बारामतीकरांच्या समस्या जाणून घेतल्या। सांगवी गावातही पवारांनी जनसंवाद मेळाव्यामध्ये मार्गदर्शन केलं आणि त्यानंतर शरद पवारांनी खांडस गावात नागरिकांशी संवाद साधला। नीरा कारखाना, सोमेश्वर आणि माळेगाव इथल्या प्रदूषणाच्या समस्येवरती पवार बोलले। प्रलंबित कामं करायची असतील तर राज्य हातामध्ये दिलं पाहिजे अशी साद पवारांनी यावेळेला घातली। तर कशा प्रकारे त्यांच्या जनसंवाद यात्रेला त्या ठिकाणी प्रतिसाद मिळतोय ते आपण 3 वेगवेगळ्या दृश्यांच्या माध्यमातून पाहतोय। बारामती गोविंद बागेमध्ये जनता दरबार भरवण्यात आलेला होता। संध्याकाळी अजितदादांच्या काटेवाडीमध्ये ते थेटपणे पोहोचले तर खांडसमध्ये ग्रामस्थांशी त्यांनी संवाद साधलेला होता। तर राज्य हातात देण्याचं आवाहन त्यांनी यावेळी केलेलं आहे। एक कारखाना आहे, त्या कारखान्याचं जे काही वाईट साईट असेल ते नदीत येतं, त्याच्यानंतर सोमेश्वरचं येतं, त्याच्यानंतर माळेगाव कारखान्याचं येतं। या आपल्या संस्था आपली नदी खराब करण्याच्यासाठी जबाबदार। सरकारमधले लोक या 2-3 महिन्यात या कामाला किती हात घालतील हे आज सांगता येत नाही, पण प्रयत्न करावा लागेल। महाराष्ट्राच्या जनतेच्या मदतीनं महाराष्ट्राचं राज्य हे त्याच्या हातात घेता येईल हा प्रयत्न आम्हाला करता राहील। आणि ही जे कामं करायची असतील तर राज्य हातात राहील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।